हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे ठीक असाल. पहिले तर माझ्या फर्स्ट व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण जाणार आहोत एका शॉर्ट राईडवर. हो, पण त्या अगोदर मॅडमची पेटपूजा. चला तर मग जास्त उशीर न करता आपण निघूया आपल्या लोकेशनच्या दिशेने. अर्ली मॉर्निंग राईड आहे, वातावरण एकदम सुंदर आहे. सनराईज पण झालेलं आहे मस्तपैकी. खूप छान वाटतंय. क्या बात आहे, आजच्या ब्लॉगमध्ये फ्लाईट पण कॅप्चर झाली आहे मस्तपैकी. या राईडचा प्लॅन पण आमचा अचानकच ठरला. आदल्या दिवशी रात्री निखिल मला बोलला की आपण उद्या राईडला चाललो आहे. बोललो ठीक आहे. आणि राईड म्हटलं की एका पायावर तयार. आणि या राईडवर जातोय निखिल, मी, रंजित आणि रुची, माय ऑफिस कलिग्स. आई ग, रंजित गेलाय दुकानात काहीतरी शॉपिंग करायला. क्या रे, पानी बॉटल वगैरह ये सब इतना बड़ा छोटू सा चूल्हा है. हाँ. वो लिया है, मसाला लिया है, टमाटर, कांदा, मैगी विगी बना के खाने का. पानी क्या उसके बात लिए. है, मजा है. जो बचेगा होएगा. राईड एन्जॉय करत आम्ही पोचलो पायथ्याला, जिथून आम्हाला वरती जायचं होतं. सुरुवातीला हा रोड एकदम मोकळा वाटत होता, नंतर कळलं की तो रोड गावातून जातोय. मग काय, गावची सकाळ तर एक वेगळीच सकाळ असते भाई. असा रोड बघून आता वाईब यायला सुरुवात झाली आहे. एमटी रोड, एकदम आजूबाजूने दोन्ही डोंगर, तलाव, झाडं, बस आजूबाजूला नुसती हिरवळ बघून लगेच गाणं आठवलं. तलीला 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 जायाचा जायाचा तलीला. आता थोडा ऑफ रोडिंगचा रोड आहे, बट निखिल भाऊ एकदम जोमात. थोडीशी ऑफ रोडिंग झाल्याच्या नंतर हा व्ह्यू बघा सगळ्यांनी, काय मस्त व्ह्यू आहे एकदम. निखिल शेठ काहीतरी म्हणतायत, बघूया काय. सो गाईस, नाव आपण आलेलो आहात एक असा हिडन लोकेशनवरती जिकडे कोणाला काय माहितीच नाही की आपल्यास कसं आहे. इफ इन की जर तुम्ही बघाल बाहेर तर एक लेफ्ट आहे गावामधून, पण तो कळत नाही की इकडे वरती डॅमला जातो. तो मोस्ट ऑफ इकडे येतात जे आहे ट्रॅव्हलर ऑर एल्स एक्सप्लोरर, त्यांना फक्त हा स्पॉट माहिती आहे. ऑर एल्स जे फक्त टुरिस्टसाठी येतात त्या लोकांना स्पॉट माहिती नाही अजिबात. त्यामुळे हा स्पॉट पूर्ण वरती ओपन आहे, तुम्ही येऊ शकता, बघू शकता. आपल्याकडे अजून एक एक्सेस आहे, एकदम हळूहळू येत आहे बिकॉज बॅक साईडला थोडं ऑफ रोडिंग आहे. सो आता मी टुवर्ड्स जातोय त्या पॉईंटवरती, तो स्टे ट्यून. भाऊ पण व्लॉगिंगमध्ये एकदम तरबेज आहे. पण चला तर मग पुढे बघूया काय ॲडव्हेंचर आहे नवीन. भाई अशी वळणं बघून असं वाटायला लागलं आता कोकणात आलोय. खूपच शार्प टर्न आहे. अरे 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 अरे, क्लोज कॉल होता गाईज, क्लोज कॉल होता. सवय नाही ना. ठीक आहे, तरी पण गाईज राईड सेफ, मोक्कार राईड करा गाईज, पण सेफ्टी पण तेवढीच लक्षात ठेवून राईड करा. भाई हळूहळू अजून आता एक्साइटमेंट लेवल वाढत चालली. आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर बघून असं वाटतं काहीतरी नवीन आहे, काहीतरी नवीन. बघू कसं काय आता नवीन दिसतंय. ॲडव्हेंचर आहे, थोडं आहे, मजा आहे. आत्ता बघूया काय येतंय. अरे बापरे, कुठे आणलंस हे निखिल मला. भाई एक नंबर वातावरण आहे, एक नंबर वातावरण आहे भाई. थँक्यू भावा. निखिल बोलला अजून पुढे चल, मजा दाखवतो. मग काय, स्टार्टर मारला, चला मागे 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 मागे. गाईज माझ्या लेफ्ट साईडला खूप दरी आहे. खाली आपण जे तलाव बघत होतो ना, ते खाली आहे सगळं. आणि आपण डोंगराच्या कडेकडेने चाललो आहे. काय मजा येते, एक नंबर वाटतंय, एक नंबर वाटतंय. खूप दिवसांनी आज राईडला निघालो आणि पहिलाच व्लॉग एवढा खतरनाक. भाई विषय आहे का, विषय आहे का, विषय आहे का, सांगा विषय आहे का. चला अजून थोडं पुढे जाऊया, बघू. निखिल गेलाय पुढे, रणजित मागे अजून, पण येईल आरामात. बघूया पुढे काय मिळतं.
गाडी पार्क करायला जागाच जागा आहे. पण आपण सेफ जागी एका पार्क करूया की जेणेकरून लोकांना काही त्रास होणार नाही. पुढे तिकडे गावं आहेत, बरीच गावं आहेत, पण खूप डोंगरात गावं आहेत. तशी लोक ट्रॅव्हल करत असतील. आता आम्ही सध्या मला तर वाटतंय मी एक डोंगर चढलो असेल आता एखादा, आणि पुढचे पण भरपूर डोंगर आहेत तिकडे. जायला काय हरकत नाही. बघूया, पहिली गाडी लावूया आपण एका ठिकाणी आणि नंतर मग जरा व्ह्यू बघूया कसा येतोय. गाडी पार्क करूया आपली. निखिल थांबला वाटतं पुढेच. ओके, चल बाबा पुढे, थोडा पुढे चल, थोडा पुढे. असं थांबूया आता इथे, बघूया काय व्ह्यू. अरे बापरे, मस्तच मजाच एकदम. ऑसम एक नंबर. गाईज आम्ही गाड्या आता तिकडे एका साईडला पार्क केल्या आहेत, थोडं साईडला येऊन. रणजित आपला सामान काढतोय नाश्त्याचं. बघूया आता. हा आमचा शेफ चालला आहे पुढे. आज मॅगी स्पेशल विथ कॉफी. लेट्स सी. जागा शोधूया पहिली. सगळं ओपन स्पेस असल्यामुळे एक पण झाड अवेलेबल नाही आहे. आता छोटी मोठी झाडं आहेत पण त्याची सावली तर नाही आहे. बट स्टील ओके. एवढं मन खुश झालं आहे की ऊन देखील आता सध्या लागत नाही. पण ठीक आहे, बघूया त्यातल्या त्यात कुठे जागा मिळते का. थोडीशी सावली मिळाली तरी बस आहे. कारण की पूर्ण डोंगराळ भाग आहे, त्यामुळे एकही झाड आता सध्या तरी मला तर नाही दिसत आहे. एक छोटं करवंदाचं झाड दिसतंय. बघूया, लेट्स सी तिथे काही मिळतं आहे का. हो तिथे आहे, थोडीशी जागा आहे. ॲटलिस्ट एकदम मस्त. खूप छान. इथे आपल्याला जागा मिळाली आहे. इथे आता रणजित शेठ त्यांचं काम चालू करतील. रणजितची मॅगी होईपर्यंत आम्ही विचार केला काहीतरी व्हिडिओ काढूया. बघितला व्ह्यू अँगल कसा येतोय. नंतर काय मस्त मज्जाच. ॲक्च्युली जाऊन जम्प करायचं होतं पण झालं काहीतरी वेगळंच. रुची मॅडम म्हटल्या अरे आता नको, परत करूया. रुची डायरेक्शन सांगत होती कसं करायचं आहे, काय करायचं आहे. ओके, पुन्हा एकदा सेम व्हिडिओ पुन्हा झाला फायनली. बाबा निसर्गाच्या सोबतीत मजा घेत कॉफी पण झाली होती आणि मॅगी पण झाली होती. कॉफी आणि मॅगीचा आस्वाद घेत आपली प्लेलिस्ट लावली रणजितने आणि चालू. मग काय, सोबत गाणी आणि आपली मॅगी. एकच नंबर काम. खाऊन झाल्यावर मी थोडा विचार केला तर जरा बाईकजवळ जाऊन येतो. बाईकचे पण फोटोज व्हिडिओज काय एकदम मस्त आलेत. जागेवर पण अशा ठिकाणी लावली होती गाडी. एक नंबर. बघा ना गाईस, काय सिनरी आहे. वाव. आणि मग पोज द्यायला मला काय सांगायला पाहिजे. हे घे असा काढ व्हिडिओ भाई. इथून काढ. इथून व्ह्यू मस्त येतोय. हे चालू होतं जवळ अर्धा एक तास. नंतर मग आम्ही पूर्ण सिनरी बघितली, खूप मज्जा केली. त्यानंतर विचार केला आता निघूया. ऊन पण होत चाललं होतं, गरमही व्हायला लागलेलं. तर हा असा व्लॉग होता आजचा पहिला व्लॉग. सुंदर व्लॉग. मला तर खूप मजा आली. गाईस तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. चला जाऊया मग आपल्या बाईकच्या दिशेने. गाईज लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.